हां 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 एका मुलाचा. अरे यार तुम्ही अच्छा, कुठल्या हॉस्पिटलला? जैन. आणि कुठे झालं? भायखळ्याला झाला? चेंबूर. अरे ते मग त्यांचं आता ट्रीटमेंट चालू आहे ना? ओके ओके ओके, ठीक आहे. बघा आता. चेंबूरला झालं, जैन हॉस्पिटल झालंय. एकदम पडले. शाळेची बसून शाळेची बस. काय चेंबूरमध्ये दुर्घटना घडलेली आहे. एका शाळेच्या बसवरती झाड कोसळलेलं आहे. तिथे काही मुलं जखमी देखील झालेली आहे. आपत्कालीन परिस्थिती आहे. आपण आढावा घेतलेला आहे. काय मदत आहे? मी आताच राहुल शेवाळे आणि आमचे आमदार काते यांच्याशी बोललो. ते घटनास्थळी आहेत आणि एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितलं त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काय उपाययोजना? कारण आता पाऊस पण आहे, वादळ वारे असतात. नाही, म्हणून हे जे काही झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील. त्याचबरोबर अनंत आंबेडकर यांच्या शिष्टमंडळाने आज तुमची भेट घेतली आहे. ST वर्गीकरण विषयावरती चर्चा करण्यात आलेली आहे. याबद्दल आताच माझ्याकडे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष